मला एक तुम्हाला गंमत सांगतो, विकास म्हणजे काय याच्या अनुषंगाने सगळ्या विशेषतः ग्रामीण भागातल्या, नगरांमधल्या, सबर्बनमधल्या, उपनगरांमधल्या सगळ्या लोकांनी अत्यंत दक्ष असलं पाहिजे, कारण तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, ते एकदा माझ्याकडे ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांना मी विचारलं, रानडे साहेब तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, व्हॉट डू यू मीन बाय डेव्हलपमेंट? अनिल, विकासाची व्याख्या काय, विकास म्हणजे काय? ते मला म्हटलं, आवटे साहेब तुम्ही कधी फ्रान्सला किंवा पॅरिसला गेलाय का? मी म्हटलं मी बऱ्याच देशांना गेलो आहे, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही सगळ्या देशांना जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. तर म्हटलं मी काही पॅरिसला गेलेलो नाही आहे. तुम्ही कधी पॅरिसला गेलात ना? म्हणे पॅरिसला गेले काय काय करतो आपण? आपल्याकडे बॅग असते, आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये गेल्या गेल्या आपण काय करतो? चेक इन करतो, बरोबर आहे? चेक इन करतो. चेक इन केल्या गेल्या आपण रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यावर आपलं पहिलं लक्ष कुठे असतं? पाण्याची बाटली, बरोबर, बिस्लेरी, मिनरल वॉटर, काही जे असेल ते आपण काय करतो? रिसेप्शनला फोन करतो, मिनरल वॉटर. ती म्हणते असं करा, तुम्ही आज जा बाथरूममध्ये आणि कुठल्याही नळाचं पाणी प्या. आपण म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. ते मला पुढे म्हणाले, डॉक्टर रानडे, अजित रानडे, ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये कुठल्याही नळाचं, पिण्याचं कुठल्याही नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता, त्याला विकास म्हणतात. ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलाला शाळेत घालावं असं श्रीमंतांना पण वाटतं, त्याला विकास म्हणतात. आणि जिथे सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ॲडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं, त्याला विकास म्हणतात.